रावेर महसूल विभागाच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना जमलं नाही ते रावेर पोलिसांनी करून दाखवलं। नमस्कार, तुम्ही पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि आताची बातमी जळगाव जिल्ह्याच्या रावेर तहसील क्षेत्रातून अवैध वाळू वाहतूक विषयी समोर येत आहे। याबाबत सविस्तर असं की महाराष्ट्र राज्यात विना परवानगी सर्व प्रकारचे गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणे प्रतिबंधित असताना जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील मौजे निंबोल जुने येथील मराठी शाळेच्या जवळ एका मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे रेती व खरवा या गौण खनिजाचा साठा असल्याचं संबंधित तलाठी यांच्या निदर्शनास आणून देखील निंबोल तलाठी, एनपूर मंडळ अधिकारी व रावेर महसूल अधिकारी हे आर्थिक गुलामीला सलामी करत कारवाईची टाळाटाळ करत असल्याचं लक्षात आल्यावर वरिष्ठ स्तरावरील आदेशानुसार तथाकथित अवैध वाळू साठ्यावर कारवाई झाली। परंतु या कारवाईचा एक भाग रावेर महसूल विभागाने सोडून दिलेला होता, तो पुढील एपिसोड। रावेर पोलिसांनी गौण खनिज वाहतूक बाबत कोणतीही परवानगी नसलेल्या एका विना क्रमांकाच्या डंपर वाहनाला रात्री अवैध वाळू वाहतूक करताना कारवाई करून पूर्ण केला। या कारवाईत एक विना क्रमांकाचे वाळूने भरलेले ओव्हरलोड डंपर रावेर पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त करून उभे केले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रावेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील व त्यांच्या विश्वासातील गुन्हेशोध पथकातील जाबाज पोलीस अंमलदार यांना एक विना क्रमांकाचे डंपर संशयित चोरीची वाहतूक करून असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। यावरून सदर डंपरवर सापळा रचून रावेर पोलिसांनी पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत डंपर जप्त केले। महसूल विभाग आणि परिवहन विभाग यांची दंडात्मक कारवाई होण्याकरिता दोन्ही विभागांना रावेर पोलिसांकडून पत्रव्यवहार केला जाणार असल्याचंही समजलं। झालेल्या कारवाईबद्दल परिसरात रावेर पोलिसांचं कौतुक होत आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांच्यासह उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट, रावेर, जिल्हा जळगाव।